पाककडून एलओसीवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू. पाकच्या गोळीबारामध्ये 16 निष्पाप भारतीयांचा मृत्यू. परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद घेत माहिती. पाकिस्तानकडून भारतामध्ये 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न. श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, लुधियाना, अमृतसर, अवंतीपुरा, भटिंडा आणि जालंधरमध्येही पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न. मात्र भारतातल्या 15 शहरातल्या लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न फोल. पाकिस्तानचा भारताच्या अनेक भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न. पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल भारतानं नेस्तनाबूत केले. याचे पुरावे गोळा करण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद घेत माहिती. पाकिस्तान विरोधात भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरूच. लाहोरमधील HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम केली उद्ध्वस्त. भारतीय लष्कराची अधिकृत घोषणा. भारतीय वायुदलानं रात्री S-400 एअर डिफेन्स सिस्टीम डागली. भारतीय हद्दीकडे येणारी टार्गेट्स S-400 ने उडवली. ANI वृत्तसंस्थेची माहिती. पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीम भारताच्या हार्पी ड्रोन्सकडून उद्ध्वस्त. भारताने इस्रायलकडून घेतलेत हार्पी ड्रोन्स. दिवसा आणि रात्रीही लक्ष्यांवर अचूक मारा करण्याची हार्पी ड्रोन्सची क्षमता. शत्रूची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्याची रणनीती भारतानं अवलंबली. एअर डिफेन्स सिस्टीम बेचिराख करण्याची रणनीती मूळची अमेरिकेची. चीननं पाकिस्तानला दिलेली HQ-9 सिस्टीम भारतानं उद्ध्वस्त केल्याची माहिती. पाकिस्ताननं सामान्य नागरिकांना लक्ष्य केल्यास भारत पाकिस्तानला जशास तसं उत्तर देणार. पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्रींचा पाकिस्तानला इशारा. पाकिस्तानकडून भारताच्या पूंछमधल्या नागरी वस्त्यांवर हल्ले. पाकच्या गोळीबारामध्ये भारताच्या 15 नागरिकांचा मृत्यू. लष्कराला प्रत्युत्तर देणं कठीण होत असल्यामुळे पाकचे गावांवर हल्ले. ओवेसींचा केंद्र सरकारला सल्ला. पूंछमध्ये जीव गमावलेल्यांना दहशतवादी पीडित घोषित करा. त्यांना नुकसान भरपाई आणि घरं द्या. ओवेसींची मागणी. दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीनंतर AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींचं मोठं विधान. तुम्ही बॉर्डरची काळजी करा. तुमची ऑर्डर घरी पोहोचेल. पुण्यातील 200 सैनिक कुटुंबांच्या घरांचा प्रश्न सुटला. महसूल मंत्र्यांच्या दालनाबाहेरचा भावनिक क्षण. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सैनिकांना दिलासा. पाकिस्ताननं सीमेवरील गावं रिकामी करण्यास केली सुरुवात. LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमेलगतची गावं रिकामी करण्यास सुरुवात. सियालकोट, छाम सेक्टरमधील गावं पाकिस्तानकडून रिकामी. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण. राजधानी इस्लामाबादसह अनेक मुख्य शहरांमध्ये पाकनं वाजवले सायरन. लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये भारतीय वायुदलाकडून हल्ल्याची. पाकिस्तानमधील रावळपिंडीमध्ये ड्रोन हल्ला. क्रिकेट स्टेडियम जवळ ड्रोन हल्ला झाल्याची माहिती. रावळपिंडीमध्ये अनेक ठिकाणी गोंधळ. सिंदूर ऑपरेशन नंतर हादरलेल्या पाकिस्तानला आज दुसरा हादरा. महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट झाल्याची माहिती. लाहोर, रावळपिंडी, कराची आणि गुजरानवाला शहरामध्ये स्फोट. लाहोरमधील स्फोटामध्ये 4 जण जखमी तर घोटकीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती. पाकिस्तानमधील लाहोरमध्ये स्फोट झाल्याची माहिती. पॉल्टन एअरफील्ड परिसरामध्ये स्फोट. या स्फोटानंतर लाहोरमध्ये गोंधळाची स्थिती. स्फोटानंतर सायरन देखील वाजले. महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट झाल्यामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान. नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण. पाकिस्तानच्या कराची शहरातील शराफी भागामध्ये घरात जोरदार धमाका. स्थानिकांच्या माहितीनुसार अज्ञात ड्रोन कोसळल्यामुळे झाले स्फोट. परिसरामध्ये खळबळ. तपास सुरू. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील बोलन पास परिसरामध्ये IED स्फोटामध्ये 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू. बलुच लिबरेशन आर्मीने घेतली हल्ल्याची जबाबदारी. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील दहशतवादाचा बालेकिल्ला नष्ट करण्यासाठी ब्राह्मोसचा वापर. इस्रायलकडून घेतलेल्या ड्रोनचाही वापर केल्याची माहिती. स्पाइस 2000 बॉम्बनं जैश, लष्कर आणि हिजबुल्लाचे तळही केले उद्ध्वस्त. भारताच्या हल्ल्यानंतर बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त. बेचिराख झालेल्या मुख्यालयाचे एक्सक्लुझिव्ह फोटो ABP माझाच्या हाती. पाकिस्तानमधील ज्या भागामध्ये ऑपरेशन सिंदूर पार पडले त्या भागातील सॅटेलाइट इमेजेस समोर. भागलपूरच्या जामिया मशीद परिसरातील हल्ल्याआधीची आणि हल्ल्यानंतरची दृश्य समोर. पाकिस्तानमधल्या मुरिदकेमध्ये भारताने केलेल्या मिसाईल हल्ल्यानंतर मोठं नुकसान. दहशतवाद्यांचे अनेक तळ, सरकारी कार्यालयं तसंच अनेक इमारती जमीनदोस्त झाल्याची दृश्य समोर. सलग दुसऱ्या दिवशी तंगदार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार. पाकने केलेल्या गोळीबारामुळे अनेक घरांचं नुकसान. पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानाचे फोटो समोर.
मॅक्झार टेक्नॉलॉजीनं घेतलेल्या सॅटेलाइट फोटोतून जैश ए मोहम्मदच्या तळांचं झालेलं नुकसान आणि मुरुतिके शहरातील नुकसानातून भारताचं यश उघडलं. 1999च्या कंदाहार विमान अपहरणामध्ये सहभागी असलेला रौफ असगरचा खात्मा. मुरुतिकेमध्ये भारतीय वायुदलाच्या हल्ल्यामध्ये झाला होता गंभीर जखमी. रौफ असगर जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ. पाकिस्तानी सैनिकांकडून दहशतवाद्यांची अंत्ययात्रा जात असताना सलामी. बहावलपूरमध्ये रुग्णवाहिकेतून दहशतवाद्यांचे मृतदेह अंत्यविधीसाठी नेले जात असताना पाकिस्तानी सैनिकांकडून सलामी. पाकिस्तानमधील मुरुतिके फुटबॉल स्टेडियममध्ये दहशतवाद्यांचा जनाजा. दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पाकिस्तानी सैन्य, पोलीस अधिकारी यांचीही उपस्थिती. व्हिडिओ समोर. ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या खालिद मुदस्सीर या लष्कराच्या कमांडरला पाकिस्तानी सेनेकडून गार्ड ऑफ ऑनर. नमाजे जनाजामध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाचा मुलगा देखील उपस्थित. उरी परिसरामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन. अनेक रहिवाशांनी सोडलं घर. 80% घरांना टाळं. अनेक घरांचं नुकसान. उरीचं शेवटचं गाव सिलिकोटमध्ये गोळीबार. गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. गुजरातच्या कच्छमध्ये संशयित ड्रोन हस्तगत. भारत पाकिस्तान सीमेवरील गावामध्ये सापडला ड्रोन. हाय टेन्शन वायरला धडकल्यामुळे ड्रोनचा स्फोट. हा ड्रोन पाकिस्तानमधून आल्याचा संशय व्यक्त. अमृतसर जवळच्या जेठुवाल गावामध्ये रात्री पाकिस्तानी रॉकेट पडलं. भारतीय सैन्यानं ताब्यात घेतले रॉकेटचे अवशेष. आंतरराष्ट्रीय सीमा रेषेजवळ पडलं पाकिस्तानी रॉकेट. अमृतसर जवळच्या माखन मिंडी गावातही आढळलं पाकिस्तानी रॉकेट. भारतीय सैन्यानं ताब्यात घेतले पाकिस्तानी रॉकेटचे अवशेष. लाहोरमध्ये नोटीस टू एअर मिशन जारी. सीमेवर पाकिस्तानकडून युद्धसामग्री आणि रणगाडेही तैनात. पाककडून ताबारेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर जमवाजमव. सीमावर्ती भागामध्ये पाकनं केलेल्या गोळीबारामध्ये घरांचं मोठं नुकसान. सीमावर्ती भागामध्ये 80% घरांना टाळे. पाकच्या गोळीबारानंतर भारतातील गावकऱ्यांचं स्थलांतर. जखमींना लुधियाना आणि अमृतसरच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं. शहीद जवान दिनेश शर्मा यांना लष्कराकडून अखेरची सलामी. शर्मा यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. जम्मू काश्मीरमध्ये निमलष्करी दलांची संख्या वाढवली. सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबीच्या अतिरिक्त कंपन्या तैनात. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य. भारत बांगलादेश बॉर्डरला हाय अलर्ट. भारत बांगलादेश बॉर्डरवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ. भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ. पाकिस्तानमधील अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं दिल्या सूचना. 27 युरोपियन देशांनी पहलगाम हल्ल्याचा केला निषेध. भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाईचं युरोपियन संघटनेकडून समर्थन. भारत पाकिस्तान संघर्ष वाढला. अटारी बॉर्डरवर होणारा रिट्रीट समारंभ रद्द. पुढील आदेशापर्यंत न घेण्याच्या सूचना. पाकिस्तानवर स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात अलर्ट. राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळांसाठी अलर्ट. संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय. ऑपरेशन सिंदूरनंतर सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती व्हायरल. यामध्ये लष्कराच्या कारवाईचे खोटे व्हिडिओ, फेक फोटो आणि खोट्या मृत्यूंच्या आकडेवारीचा समावेश. त्यामुळे केंद्रानं सायबर सुरक्षा वाढवली. भारत आणि पाकिस्तानच्या भागामध्ये जाऊ नका. ऑपरेशन सिंदूरनंतर बड्या देशांची नागरिकांना सूचना. अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, चीन आणि इंग्लंडकडून ॲडवायझरी. सीमा भागामध्ये जाऊ नका असे सल्ले. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी पंतप्रधान मोदींच्या भेटीला. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख आणि मोदींची अर्धा तास बैठक. आजच्या करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतरच्या परिस्थितीचा घेतला आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक. सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मंत्रालयांनी केलेलं नियोजन आणि तयारीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची सीमावर्ती जिल्ह्यांच्या उपायुक्तांसोबत बैठक. परिस्थितीचा घेतला आढावा. राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक. 1.5 तास चाललेल्या बैठकीमध्ये हल्ल्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात आली माहिती. बैठकीत पाकिस्तान विरोधातील कारवाईसाठी सर्वपक्षीयांचा केंद्र सरकारला पाठिंबा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.